विचारसागर आणि विचारसागर ग्रंथामध्ये तरंग 6वा 6व्या तरंगामध्ये आपण विचार करत होतो की जागृत पदार्थास व्यावहारिक सत्यत्व आणि स्वप्न पदार्थास प्रातिभाषिक सत्यत्व याविषयी शंका व समाधान. मुद्दा अशा प्रकारचा उपस्थित झाला होता की काही पदार्थ दोषरहित अविद्येपासून आणि काही पदार्थ दोषरहित अविद्येसहित उत्पन्न होत असतात. म्हणून सर्वांना उपादान कारण काय आहे? सारखंच आहे त्या ठिकाणी. म्हणून जर त्याची सामग्री जर सारखीच असेल तर एकाला व्यावहारिकत्व आणि एकाला प्रातिभाषिकत्व आहे का नाही, एकाला सत्यत्व आणि एकाला मिथ्यात्व असा त्या ठिकाणी विषय निर्माण झालेला होता. त्यामध्ये ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात त्या पक्षात ब्रह्मज्ञान वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. बघा आता इथं चालू होता आपला कालचा मुद्दा ना, कालचा मुद्दा आपला इथंच येऊन थांबला होता. नाही, हा झाला होता मुद्दा वाटतं, याच्यावर आपण थोडं बोलून पुढे गेलो. 9वा पॅरेग्राफ 9व्या क्रमांकाचा सुरू करा. 9व्या क्रमांकाचा सुरू करायचा ना. ठीक आहे, याची थोडी संगती लावून घ्या आणि मग तुम्हाला पुढचा विषय लक्षात येऊन जाईल. इथं काय म्हटलं त्याने, स्वप्न किंवा जागृती या सर्वाचं उपादान कारण अधिष्ठान कारण कसं म्हटलं तुम्ही? सारखंच मांडलेले. का याच्यामध्ये काय भिन्नत्व आहे का? भिन्नत्व नाही. मग एकाला तुम्ही सत्यत्व आणि एकाला तुम्ही मिथ्यात्व असं का म्हणता? उलट दोन सत्ता मानायला पाहिजे का एकच सत्ता मानायला पाहिजे? एकच सत्ता मानायला पाहिजे. पण तुम्ही सत्ता किती मानल्या? एक व्यावहारिक सत्ता मानता आणि एक प्रातिभाषिक सत्ता त्या ठिकाणी मानता. मग सत्ता दोन झाल्या का नाही? सत्ता दोन मांडल्या पाहिजे का एक मांडल्या पाहिजे? एकच मांडल्या पाहिजे त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये श्रीगुरु समाधान करून सांगतात की बाबा तुला आम्ही 4थ्या तरंगामध्ये ख्याती निरूपण सांगितलं की नाही, त्या ख्याती निरूपणामध्ये निवृत्ती किती प्रकारची असते? 2 प्रकारची निवृत्ती असते. एक निवृत्ती असते आत्यंतिक निवृत्ती आणि दुसरी निवृत्ती असते लयरूप निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय बरं? आत्यंतिक निवृत्ती आहे का लक्षात कोणाच्या? कायम स्वरूपाची निवृत्ती, कायम स्वरूपी होणारी निवृत्ती, कारणाची कार्यामध्ये आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप म्हणजे वरचेवर होणारी. लयरूप म्हणजे वरचेवर होणारी निवृत्ती. वरचेवर निवृत्ती असे 2 प्रकारची निवृत्ती सांगले का नाही. आता असं लक्षात घ्या, आता आपल्याला या अविद्य कार्य जे आहे ते अविद्या कार्य स्वप्न असो किंवा जागृती असो, तर या सगळ्याची निवृत्ती जर करायची असेल तर आपल्याला कशाचं ज्ञान व्हावं लागेल? अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागेल. कारण त्याला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म अधिष्ठान आहे. मग स्वप्नामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान होईल का? स्वप्नात होणार नाही. त्याला तुकोबरायांच्या अधिकाराचा असेल, मानियाला स्वप्नी गुरुचा उपदेश, ते स्वप्नात सुद्धा त्याने निश्चय केला आणि मुक्त झाले का नाही? मुक्त झाले. तसं आपल्याला मुक्त होता येईल का? आपल्याला मुक्त होणार नाही. मग त्या स्वप्न पदार्थाची निवृत्ती करायची असेल तर आपल्याला काय व्हावं लागतं? जागं व्हावं लागतं. आपण जागं झालं की स्वप्न पदार्थाची निवृत्ती होते का नाही? बरं, जागं झाल्याच्या नंतर स्वप्न पदार्थाची निवृत्ती झाली आणि दुसऱ्या दिवशी आपण परत झोपलो तर आपल्याला स्वप्न पडत नाही का? स्वप्न पडतं. मग ही कोणती निवृत्ती झाली? आत्यंतिक निवृत्ती झाली का लयरूप निवृत्ती झाली? लयरूप. मग आता आत्यंतिक निवृत्ती कशाने होणार आहे? आद्यस्थ पदार्थाच्या ज्ञानाने होईल का अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने होईल? अधिष्ठान. बर, मग अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने निवृत्ती जर होते तर ह्या सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? जागृतीमध्ये अधिष्ठान कोण आहे आणि स्वप्नामध्ये अधिष्ठान कोण आहे? स्वप्नामध्ये जाग होणं. अधिष्ठान कोण आहे त्याला? ब्रह्मचे. मग आपल्याला ब्रह्मज्ञान स्वप्नात होईल का? नाही होणार. नाही होणार. मग जागृतीमध्ये होईल ना? जागृतीमध्ये होईल. मग आम्ही पर्याय काय केला? एकाला प्रातिभाषिकत्व म्हणलं, ऐक नाही, आणि एकाला व्यावहारिकत्व म्हटलं. ही त्याच्यातली काय आहे?
दोन त्या ठिकाणी फरक केला. फरक काय केला? तुमच्या समाधानासाठी फरक केला. आणि हा जर समाधानासाठी फरक केला नसता तर समाधान झालं असतं का? झालं नसतं त्या ठिकाणी. म्हणून आम्ही दोन सत्ता त्या ठिकाणी केल्या असं त्या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे, आता आपण आहे ना परिच्छेद क्रमांक 9 जीव सृष्टीच सुखदुःखास कारण आहे. आता दोन प्रकारच्या सृष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक सृष्टी जीवकृत असते आणि एक सृष्टी ईश्वरकृत असते. मग जीवकृत कोणती सृष्टी असते? जीवाने निर्माण केलेली सृष्टी त्याला जीवकृत सृष्टी म्हणायचं आणि ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी त्याला ईश्वरकृत सृष्टी असं त्या ठिकाणी म्हणायचं. मग आता सुखदुःखाला कारण कोणती सृष्टी आहे तर ते सांगतात जीवकृत सृष्टी सुखदुःखाला त्या ठिकाणी कारण असते. जीवकृत सृष्टी ईश्वराला कारण आपलं जीवकृत सृष्टी सुखदुःखाला कारण त्या ठिकाणी ठरत असते. कशी ठरत असते तर खाली पहा. शिष्य महाराज वेदांत परिभाषा पंचदशी इत्यादी ग्रंथकाराने तीन प्रकारची सत्ता सांगितलेली आहे. बघा आता वेदांत परिभाषा पंचदशी इत्यादी जे ग्रंथ झालेत की नाही तर त्या ग्रंथकाराने सत्ता किती प्रकारच्या सांगितलेल्या आहेत? तीन प्रकारच्या सत्ता. सत्ता म्हणायला किती आहेत? म्हणायला किती, असायला किती आहे आणि दिसायला किती आहेत? आहे का लक्षात? म्हणायला 2, हसायला 1. आ कसं बरं? म्हणायला 3, असायला 2. पण म्हणायला 2 आणि मानायला 1 आहे. सत्ता म्हणायला 3. आ सत्ता हा. म्हणायला किती आहे? 3 आहे. ऐक नाही. असायला किती हा. आहेत? 2. ऐक नाही. असायला काहीतरी चुकतं का? मानायला 1च. अनुभवाला एकच येते खरी पाहायला गेलं तर. असं काहीतरी केलं होतं आपण. म्हणायला 3, दिसायला 2 आणि असायला 1 असं करायला पाहिजे. म्हणायला 3, दिसायला 2. दोनच सत्ता दिसतात ना आपल्याला. एक व्यावहारिक सत्ता आणि एक प्रातिभाषिक सत्ता. आणि म्हणतो किती आपण 3 आणि असते किती? एकच सत्ता असते. कारण ह्या दोन जे सत्ता आहे त्या दोन सत्तेचा अधिष्ठान कोणती सत्ता आहे? पारमार्थिक सत्ता आहे. म्हणजे रजेवर सर्प जरी दिसत असेल तर रजेवर सर्प जर दिसत असेल तर तो सर्प शेवटी रज्जुरूपच होतो की नाही. तसं या पारमार्थिक सत्तेवरती दोन सत्ता जरी आपल्याला प्रतीतीला येत असेल आणि दिसत असेल तर त्या दोन्ही सत्तेचा लय कुठं होणार आहे तर दोन्ही सत्तेचा लय पारमार्थिक सत्तेमध्ये होत असतो. मग सत्ता म्हणायला 3 म्हटल्या आणि दिसायला 2 जरी असल्या तर असायला किती आहे? 1 सत्ता त्या ठिकाणी आहे. म्हणून 3 प्रकारची सत्ता सांगितलेली आहेत. त्यात देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहे. देहादी पदार्थ रूप सृष्टी किती प्रकारची आहे? 2 प्रकारची. जसे जागृतीमध्ये तुम्हाला देहादी सृष्टी पाहायला मिळते का नाही? स्वप्नामध्ये पण तशाच प्रकारची पाहायला मिळते का वेगळी पाहायला मिळते? तशीच आपल्याला पाहायला मिळते ना. तशीच पाहायला. रजेवर सर्प कसा दिसतो? जसं जागृतीमध्ये सर्प तसाच रजेवर सर्प आपल्याला पाहायला मिळत असतो. स्वप्नामध्ये पण तशाच पद्धतीचा पाहायला मिळत असतो. म्हणून सृष्टी काय बदलते का? सृष्टी काही बदलत नाही. सृष्टी जशी आहे तशीच आहे. फक्त एक ईश्वराची आणि एक आपली अशा 2 प्रकारच्या सृष्टी असतात. त्यात देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहे. ईश्वर रचित ती बाह्य. आता जी स्थूल रूपाने तुम्हाला सृष्टी पाहायला मिळते का नाही? चंद्र, सूर्य, नदी, पर्वत हे माणसं, जगत, शहरं, नगरं हे सगळे पाहायला मिळतात का नाही? ही सगळी सृष्टी कोणाची आहे? ईश्वरकृत सृष्टी. हा परिच्छेद जरा थोडा बारकाईने लक्षात घेतला की जे आपल्याला आतापर्यंत समाधान झालं नाही ना ते समाधान ह्या परिच्छेदामध्ये आपल्याला बारकाईने होणार आहे. बघा आता त्यात देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहेत. ईश्वर रचित ती बाह्य सृष्टी आहे. आता ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी कोणती आहे? ही बाह्य सृष्टी आहे ना. काहीच्यात आपण काय केलं का? पर्वत, नदी, नाल्या वगैरे, चंद्र, सूर्य आपण फक्त शोध लावला. आपण काय म्हणतो आम्हाला ह्या ग्रहाचा शोध लागला, त्या ग्रहाचा शोध लागला. तुम्हाला फक्त शोध लावता आला आहे का नाही? का तुम्हाला निर्माण करता आलं? निर्माण मात्र करता आलं नाही. म्हणून तुम्ही शोध कशात लावता? स्वतः निर्माण केला त्याच्यात शोध लावता की नवीन स्वतः निर्माण केल्यात शोध लावता की ईश्वराने निर्माण केलेले शोध लावता? ईश्वराने जे निर्माण केलेले आहे त्याचा आपल्याला
शोध त्या ठिकाणी लागत असतो. म्हणून जी बाह्य म्हणजे आपण व्यवहारामध्ये जी सृष्टी पाहतो की नाही, आता हे देहादी पदार्थ ही सुद्धा बाह्य सृष्टी नाही का, स्थूलदृष्टीनं बाह्य सृष्टी. आणि त्याच्यामध्ये लिंग शरीर म्हणतो, वासना शरीर म्हणतो, ही सृष्टी कोणाची? ही आपण निर्माण केलेली सृष्टी. ही वासना वगैरे आपण निर्माण केलेली सृष्टी, बरोबर ना? ती आंतरसृष्टी, एक आंतरसृष्टी असते आणि एक बाह्य सृष्टी त्या ठिकाणी असते. म्हणून बाह्य जी सृष्टी आहे ती ईश्वर रचित असणारी सृष्टी आहे आणि जीव रचित मनोमय ती आत सृष्टी आहे. आतली सृष्टी कोणती आहे? जीवाने निर्माण केलेली आहे. काय निर्माण केलं? हे माझं, ते माझं, ते माझं, हे काय जीवाने निर्माण केलेलं आहे ना सृष्टीत. ही जीवाने निर्माण केलेली सृष्टी आहे. बरं, जीव सगळ्याला आपलं म्हणतो का? का काही मोजक्याच गोष्टीनं आपलं असं म्हणतो? आपल्याच ही फक्त माझी आई, बाकी कोणी माझी आई नाही, हे माझे वडील, असंच त्याच्या ठिकाणी मानतो का? काही सगळ्याला वडील मानतो? नाही. तसं संत मानताना हे विश्वचे माझे घर असं म्हणतात की नाही. मग त्यांची सृष्टी कशी? व्यापक स्वरूपाची असते. म्हणजे ईश्वराची सृष्टी ही त्यांची सृष्टी. आणि आपण सगळ्या जगाला आपलं मानतो का? आपण सगळ्या जगाला आपलं मानत नाही. म्हणजे आपली आत असणारी आहे का नाही, थोडी असणारी सृष्टी म्हणजे ती जीवरचित मनोमय सृष्टी ती आत आहे. ईश्वर रचित सृष्टी ही प्रमाता प्रमाणाचा विषय आहे. आता बघा, ईश्वर रचित सृष्टी ही कशी आहे? बाहेर असणारी सृष्टी का नाही. मग त्या बाहेर असणाऱ्या सृष्टीला पाहण्याकरता काय प्रमाता आणि प्रमाणाची गरज आहे का? भाद्रपद महिन्यामध्ये आणि आपलं चंद्र पाहण्याचं विधिशास्त्रामध्ये दिलेलं नाही. आईनं सांगितलं चंद्र पाहू नको जरी म्हटलं ऐक नाही, तरी म्हटले कदाचित वर लक्ष जाऊ शकतं, म्हणून छत्री घेऊन गेला. तरी पण त्याला चंद्र ऐक नाही दिसतो का नाही, याच्यातून छत्रीला कुठे छिद्र आहे का म्हणून पाहण्याकरता वर गेला आणि योगायोगाने त्या छत्रीच्या छिद्रातून त्याने चंद्र पाहिला. म्हणजे तिथं काय होतं? एक प्रमात होतं आणि डोळे काय होते? प्रमाण होते. झालं का नाही त्याला ज्ञान? झालं त्या ठिकाणी ज्ञान. तसं ईश्वर रचित जी सृष्टी आहे याला पाहण्याकरता बाकीचं काय आवश्यकता आहे का? काही नाही. एक प्रमात आणि प्रमाण असलं तरी त्या ईश्वर रचित पदार्थांचा काय होतो? ज्ञान होऊ शकतं. म्हणजे त्याला ते विषय करू शकतात. म्हणून ईश्वर रचित सृष्टी ही प्रमाता प्रमाणाचा विषय आहे. मनोमय देहादिक सृष्टी साक्षीभाष्य आहे. आणि मनोमय सृष्टीला पाहण्याकरता काय करावं लागेल? साक्षीभाष्य. आणि साक्षी कधी म्हटलं जातो आपण? अंतकवृत्ती असल्यावर म्हणायचं का अविद्यावृत्ती असल्यावर म्हणायचं? त्याचं प्रकाशन साक्षी कसं करतो? अंतकवृत्तीनं करतो का अविद्यावृत्तीनं करतो? चौथ्या तरंगात शिकलो आपण. अविद्यावृत्तीनं साक्षी काय करत असतो? त्या पदार्थांचं प्रकाशन करत असतो. ऐक नाही. म्हणून बाह्य पदार्थ पाहण्याकरता काय अंतकरणाची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये प्रमाता प्रमाण असायला हवं. आणि आत असणारे जे पदार्थ आहेत त्याचं प्रकाशन कोण करतो? साक्षी प्रकाशन करत असतो. अंतकरण वृत्तीनं न करता अविद्यावृत्तीनं प्रकाशन करत असतो. आणि आंतर मनोमय देहादिक ते जीवानं सुखदुःख हेतू आहे. आणि जे आंतर मनोमय आहे का नाही, आंतर मनोमय देहादिक तेच जीवानं काय सुखदुःखाला हेतू आहे. उदाहरण द्यायचं जर झालं तर ईश्वराची सृष्टी आपल्याला कधीच दुःख देत नाही. आता नेहमीच एक उदाहरण पाहत असतो की आपण असं पाहतो, चाकू चांगला का चाकू वाईट असं म्हटलं का नाही आपण, तर सांगा बरं, चाकू चांगला का वाईट? का चाकू जड आहे असं म्हणावं? जड आहे. चाकू जड आहे, जडच म्हणावं लागेल. आहे का नाही? मग चाकूचा वापर कोण करतोय? आपण दोघं पण करते. फळ चिरणारा पण करतो आणि वाईट मार्गावाला पण करतो. बर. म्हणून त्याचा तसा संसार हा जड आहे का? आपलं संसार चांगला आहे का वाईट आहे? तर संसार जड आहे. तो संसार करतात कोण? त्याच्यावरती तो संसार चांगला किंवा वाईट ठरत असतो. आपण संसार करतो. आपला संसार तर आपल्याला असं कोणीतरी छातीला हात लावून सांगा किंवा आपली कॉलर अशी ओढून सांगा की माझा संसार सुखाचा आहे. आणि ज्ञानोबराने सुद्धा अशी छातीला हात लावून सांगावा, अवघाची संसार सुखाचा करीनं. आहे का नाही? आजी संसार सुफल झाला गिमाई, पहिली प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीनं आणि नंतर म्हटली झाला
आहे का नाही? हा संसार सुखरूप झाला का नाही? हा संसार सुखरूप केला आहे का नाही? मग असं त्यांना करता आलं का नाही? आता संसारात ते पण होते आणि संसारामध्ये आपण पण आहेच आहे. मग त्यांचा संसार सुखाचा का झाला आणि आपला संसार सुखाचा का झाला नाही? त्याचं कारण एवढंच आहे का त्यांच्या संसारामध्ये आसक्ती नव्हती आणि आपल्या संसारामध्ये काय आहे? आसक्ती आहे. मग मग हे ईश्वरकृत सृष्टी ही आपल्या सुखदुःखाला कारण आहे का? आपल्या सुखदुःखाला कारण ती मुळात नाही. त्याच्यामध्ये असणारी आसक्तीच आपल्या सुखदुःखाला कारण आहे. असं लक्ष येतं का नाही? जसं तुकोबराय म्हणतात, माकडे मुठीशी धरले फुटाणे, गुंतले तो नेनो हात तेथे, काय तो तयाचा लेखावा न्याय, हित नेणे काय आपले ते. त्याने काय आपलं हित करू घेऊ नये का? ते पूर्वी माकड धरण्याकरता आहे ना, काय करायचे का झाडाचं खोड म्हणा किंवा बरणी वगैरे म्हणा, ते काचेची बरणी ठेवायची आणि जड असणारी बांधलेली बरणी ठेवायची. बरणी माकड घेऊन नाही गेलं पाहिजे, त्याला फुटाणे त्याच्यात दिसले पाहिजे. मग काय करायचं, ते माकड येतं आणि त्या बरणीमध्ये काय करतं, हात घालतं. पण हात घातल्याच्या नंतर त्याचा हात फक्त त्याच्यामध्ये सरळ जातो, पण जेव्हा मुठीत फुटाणे धरतो तेव्हा त्याची मूठ तयार होते आणि मूठ तयार झाल्याच्या नंतर मूठ मोठी होते आणि बरणीचं तोंड निमुळतं असल्यामुळे त्यामधून हात बाहेर येत नाही. मग ते गुंतून पडलं का नाही? गुंतून पडलं. आता समजा त्याने ते फुटाणे असे थोडे दोन दोन तीन तीन फुटाणे धरून जर मागं काढले असते तर खाता नसते आले का? त्याला खाता आले असते आहे का नाही? त्याचं हित नसतं झालं का? हित झालं असतं. पण त्याला आसक्ती होती ना. कशात आसक्ती होते? मला हे सर्व फुटाणे खायला मिळाले पाहिजे, अशी त्याच्यात आसक्ती का नाही? मग ही आसक्तीच आपल्या दुःखाला कारण नाही का? आसक्तीच दुःखाला कारण आहे. तसे त्या फुटाण्याने त्याला दुःख दिलं का? खरं पाहायला गेलं तर फुटाण्याने सुख नव्हते दिले का? फुटाणे खाऊ शकत होता, थोडे थोडे जर खाल्ले तर त्याला दुःख होईल का? दुःख होणार नाही. पण एकदम मला मिळालं पाहिजे, हेच दुःखाला कारण आहे का नाही? हेच दुःखाला कारण आहे. बघा आता, काहीतरी मी त्या दिवशी एक रील पाहिली होती का एक साधू होता आणि तो साधू त्या राजभवनापासून जात असताना राजाने पाहिलं आणि राजाने पाहिल्याच्या नंतर राजा म्हटला, हा साधू आपल्या दारातून चाललाय, याला थोडी भिक्षा घाला. तर तो साधू आतमध्ये बोलावलं आणि त्या साधूला भिक्षा देण्याकरता ते म्हणले, काय तुझ्या कटोरीमध्ये देऊ म्हणजे तुझी कटोरी भरून जाईल? तर ते म्हणले, तुला काय द्यायचं ते दे, तुला काय द्यायचं ते दे. मग त्याने मला ह्या कटोरीत द्यायला तरी किती, एवढी एवढी छोटीशी कटोरी, याला सोन्याच्या मोहरा टाका म्हणे. त्याने सोन्याच्या मोहरा टाकायला सुरुवात केली. त्याने सोन्याच्या मोहरा ओत 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 वतल्या आहे का नाही? सोन्याच्या मोहरा वातल्या, सगळं राज्य विकलं, सगळं विकून टाकलं तरी त्याची कटोरी भरली नाही. ते म्हणले, अरे बाबा, अख्खं राज्य, मी सुद्धा भिकारी झालो आहे का नाही, मग ही कटोरी का भरली नाही? तर त्याचं कारण सांगितलं, ही कटोरी नाही, एका माणसाची कवटी म्हणे आहे का नाही? अशी लोकांची कवटी असते ना, त्याच्यात किती होता आहे का नाही? आपल्याला सवयच लागलेली, आपण नेहमी म्हणतो आहे का नाही, परा अगदी कोपरापर्यंत हात घातला तरी कोरडाच निघला. तसं तुम्ही किती जरी वाचायचा प्रयत्न केला तर त्याच्यात समाधान आहे का? समाधानच नसतं त्याच्यामध्ये आहे का नाही? उलट जीवनामध्ये समाधान असलं तर ते ईश्वर सृष्टी त्याला सुख नाही देत का? ईश्वर सृष्टी सुख देत असते. तसं माकडाने जर थोडे थोडे फुटाणे खाल्ले असते तर तो गुंतून पडला असता का? गुंतून नसता पडला. गुंतून का पडला? आसक्ती दुःखाला कारण आहे. म्हणून ही आसक्ती म्हणजे जीवाने निर्माण केलेली आसक्ती आहे का? ईश्वराने निर्माण केलेली आसक्ती आहे? जीवाने निर्माण केलेली आसक्ती. देवानेच केलेली. म्हणून ती आसक्तीच आपल्या दुःखाला कारण ठरत असते. म्हणून कृत सृष्टी, त्याच्यातली आसक्ती ही जीवकृत सृष्टी ही दुःखाला कारण ठरत असते. ईश्वर सृष्टी कधीही आपल्या दुःखाला कारण ठरत नाही, असं लक्षात घ्या. मनोमाहिती हा अधिक सृष्टी हा हे झालं. ईश सृष्टी जीवांना सुखदुःखास हेतू नाही. म्हणून आता ईश सृष्टी जीवाला सुखदुःख देते का? तुम्हाला पाण्याने दुःख दिलं का? हवेने दुःख दिलं का? सूर्याच्या तापाने दुःख दिलं? कशाने दुःख दिलं? तुम्हाला कशानेच दुःख दिलेलं नाही. ईश्वर सृष्टी कोणालाही दुःख देत नाही. तर त्या ईश्वर सृष्टीमध्ये असणारी आसक्तीच आपल्याला काय होत असते? दुःखाला कारण ठरत असते. एक राजा होता, आता आठवलं म्हणून सांगतो. तर तो राजा असा विचार करायचा की तुम्ही ते चिन्मय फाउंडेशनची रील पाहत असाल, त्याच्यामध्ये पण उपनिषद गंगा म्हणून सिरियल असायच्या. त्याच्यात असं होतं की एक राजा होता आणि तो राजा समाधान
मला कशात मिळेल आणि याचं उत्तर शोधत असतो. तेव्हा एक साधू त्या राजद्वारातून जात असताना त्या साधूला तिथं बोलावलं. मग म्हणले मला समाधान कुठे भेटेल, मग मला समाधानाचं शोध द्या करून. तर ते म्हणले समाधानाचं उत्तर आहे ना तुम्हाला एका ठिकाणी भेटेल. म्हणे कुठं, की जो व्यक्ती जीवनामध्ये सुखी आहे अशा सुखी व्यक्तीला तुम्ही भेटा म्हणले आणि त्याच्या अंगावरले कपडे तुम्ही घाला म्हणजे तुम्हाला सुख होईल, आहे का नाही. असं सांगितल्याच्या नंतर राजाने फर्मान जाहीर केलं आणि सगळ्या आपल्या सेवकांना सांगितलं की जगात असा कोणी सुखी असेल त्या सुखी मनुष्याला घेऊन या, म्हणजे त्याचे कपडे मी घालतो, मग मी काय होईल, सुखी होईल. म्हणून आता ते सेवक आणि त्या राज्यामध्ये फिरू लागले. फिरू लागताना प्रत्येकाला विचारायचं तुम्ही सुखी आहात का, ऐक नाही. मोठ्या सावकाराकडे गेले, तुम्ही सुखी आहात का. सावकार म्हणला काय सुखी आहे, माझ्यापेक्षा बाकीचे मोठमोठे सावकार आहे, ऐक नाही. जोपर्यंत मी त्या सावकारासारखा मोठा सावकार होत नाही तोपर्यंत मला कसलं सुख आलं, म्हणे मला सुखच नाही. त्याच्यानंतर कोणी नायक महानायक किंवा त्या नायकांकडे गेले, ते म्हणले तुम्ही सुखी आहात का. ते म्हणले नाही, माझ्यापेक्षा अजून मोठमोठे नायक आहे. काही नटांकडे गेले, आहे का नाही, कलाकारांकडे गेले, तर ते म्हणले तुम्ही सुखी आहात का. ते म्हणले माझ्यापेक्षा बाकीचे अजून मोठमोठे नट आहेत ना, ऐक नाही. तर ते नट मोठे असल्या कारणाने मला तितकं मोठं जोपर्यंत मी होत नाही तोपर्यंत मी सुखी होऊ शकत नाही. काय राजकारणी लोकांकडे गेले तर ते म्हणले तुम्ही सुखी आहात का. ते म्हणले कायचे सुखी, आम्हाला जोपर्यंत पंतप्रधान अमुक तमुक होता येत नाही तोपर्यंत आम्ही कसले सुखी, आहे का नाही. मग प्रत्येकाला काही ना काही काही ना काही आशा असते. म्हणजे आपण नेहमी पाहतो की नाही, एक तर पायाला पहिली चप्पल नव्हती तर चप्पल कुठेतरी पायाला भेटली तर तो म्हणतो या चप्पलीने कायचं सुख आहे, तो सायकलीवर चालला, मला सायकलीवर बसलं पाहिजे मग मला सुख आहे. आता सायकलीवर बसल्याच्या नंतर सुख मानावं का नाही, नाही मला त्याच्यात सुख नाही, मोटरसायकलीवर बसलं पाहिजे. मोटरसायकलीवर बसलं तर तो म्हणतो याच्यात कसलं सुख आहे, तिकडं कार गाडी आहे, तो कार गाडीत बसून चाललाय, मला कसलं सुख आहे, तिथं बसलं का मला सुख आहे. कार गाडीत बसतो तो म्हणतो कार गाडीत कसलं सुख आहे, मला त्याच्यापेक्षा भारीतली गाडी पाहिजे. असं वाढत 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 अगदी श्लोक आठवत नाही, अगदी ब्रह्मदेव झाला आणि विष्णू झाला, महेश झाला, तरी सुखाला प्राप्त आहे का, कोणीच सुखाला प्राप्त नाही, ऐक नाही. असं तिथं पण त्यांनी सगळा शोध केला पण त्यांना कोणीच सापडला नाही. एक गाडीवान होता आणि दुपारची वेळ होती आणि ऊन होतं आणि झाडाखाली बसला होता आणि आता म्हणला पडावंच. एवढ्यात ते 2 सेवक तिथं धावत आले आणि म्हणू लागले कश काय तुम्ही, असं विचारलं. तुम्हाला मी सुखी आहे. ते त्यांना एवढं फिरून उत्तर सापडलं नाही. तो एक गरीब गाडीवान आहे का नाही आणि लंगोटी घातलेला आणि तो म्हणला मी सुखी आहे. तो म्हणला तू सुखी आहे, अरे एवढं फिरलो आम्हाला कोणी सुखी भेटलं नाही, सांग तुझ्या सुखाचं उत्तर. ते मला सुखाचं उत्तर बाहेर नाही आहे, सुखाचं उत्तर आत आहे. तो म्हणला अरे सुखाचं उत्तर आम्हालाच पाहिजे आणि आमच्या राजाला सुखाची आवश्यकता आहे. तू कपडे वगैरे घालत नाही का. तुम्हाला मी कपडे नसले तरी मी सुखीचे, मला मी एवढ्या लंगोटीवर पण सुखीचे. अरे मला काही कमी तुझ्या अंगावर कपडे असले तर तुझा सदरा वगैरे घेऊन गेलो असतो, आमच्या राजाला घातला असता आणि आमचा राजा सुखी झाला असता, आहे का नाही. मग शेवटी ते राजाकडे गेले आणि राजाला सांगितलं आपल्या राज्यात एक व्यक्ती सापडलाय आणि तो स्वतःला म्हणतो मी सुखी आहे. मग राजा मोठं दलबाला सहित तिथं आला, आहे का नाही, हे दाखवण्याकरता आला. आणि आल्याच्या नंतर राजाला म्हणला तो गाडीवान, तो आता इकडं कशाला हे दलबल घेऊन आला, अरे याची मला आवश्यकता नाही, उलट हे घेऊन जा, कारण मला सुखाचं उत्तर सापडलेलं आहे, सुख मी आतमध्ये शोधतोय. तो राजा परत माघारी गेला. असं एकदा यायचा जायचा पण तो गाडीवान त्याला सुखाचं उत्तर सांगाना आणि शेवटी राजा फार खचित झाला आणि नंतर मग तो गाडीवानाला म्हणू लागला मला काही पण करा, मी तुमची सेवा करतो, वाटलं तर तुम्ही म्हणाल ते करतो, पण मला सुखाचं उत्तर सांगा. तेव्हा राजाने सांगितलं राजा अरे हे दल बल गाड्या घोड्या अमुक तमुक याच्यात काही सुख असतं का, अरे हे सुख नाही, हे उलट दुःखाला कारण आहे, याला बाजूला कर, ऐक नाही. दुजे खंडे तरी अवघा वरला तो हरे, आपणा बाहेरे ठाव न लगे धुंडावया. आपल्या बाहेर काय त्याला शोधायचं असतं का, ते सगळं सुखाचं उत्तर आत असतं. जोपर्यंत हे तू बाह्य गोष्टीला बाजूला करत नाही तोपर्यंत तुला सुख आहे का, तोपर्यंत सुख नाही. म्हणून राजा मी एका लंगोटीवर पण सुखी आहे, मला सदर नसलं तरी मी सुखी आहे. याचा अर्थ काय, समाधानाचं उत्तर त्याला सापडलेलं होतं. तसं राजाला त्याने उत्तर दिलं काय, की ही ईश्वर सृष्टी आपल्या दुःखाला कारण नसते, तर त्या ईश्वर सृष्टीमध्ये मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो का नाही, जब गया था दोन्ही असे दोनो हात खाली, ते दोन्ही हात खालीच होते ना. सिकंदर राजाने किती जिंकून आलं
तरी त्याला सुख मिळालं का? आता सिकंदर राजाला सुख जर मिळालं नाही तर आपल्याला सुख मिळेल का? रावणाला सुख मिळालं का? सांगा ती कवडी गेली नाही, एवढी कवडी सुद्धा गेली नाही, ऐक नाही. आणि काय होतं रावणाच्या नगरीमध्ये? ऐक ना, कोटी घरे जे ते काश्या आणि पाशा, काय काश्या आणि तांब्याची, ऐक नाही, सप्तकोटी शुद्ध कांचनाची एवढी तिथं घरं असताना एक कवडी सुद्धा गेली नाही. मग हे सोन्या नाण्यात किंवा ह्या बाकीच्या संपत्तीत सुख आहे का? सुखच नाही. उलट लोक त्याच्या मागं लागतात. ही भ्रांती नाही का? लोकांना मोठा भ्रम नाही झाला का? भयंकर लोकांना भ्रम झालेला आहे आणि ह्या भ्रमामध्येच लोक गुंतून पडतात की नाही. आज मला सुख मिळेल, उद्या मला सुख मिळेल. अरे आज उद्या कशाला पाहतो? तू सुखरूपच आहे हे जाण, म्हणजे तू सुखरूप आहेच आहे का? वेगळं काही जाणवं लागत आहे का? काही जाणवं लागत नाही. म्हणून संतुष्टम सततम योगी यातात्मा दृढ निश्चय. हा, संतुष्ट सततम योगी, हाय का नाही? किती भारी उदाहरण दिलं 6व्या अध्यायात ना. बुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. आणि तोच भक्त देवाला अतिशय प्रिय असतो. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे माणसाला? असं लक्षात घ्यावं. 6व्या अध्यायात ना का नाही, ही 12वा अध्याय. 12. चला असू द्या. मग ईश सृष्टी जीवांना सुखदुःखास येतो नाही आणि तिचा नाश जीवाकडून होणे नाही. मला सांगा, आता ह्या ईश सृष्टीचा नाश तुम्ही करू शकता का? अहो, देव उचलली मेदीने, त्याने एवढी मोठी पृथ्वी उचलली, आपल्याला गोण उचलत नाही, ऐक नाही, आणि तिचा नाश करायला लागला. तर तिचा नाश तरी बरं का कोणकोणत्या? तुम्ही आता म्हणू लागले आम्ही सगळे जंगल आता नष्ट करू. किती जंगल नष्ट केलं? नवीन जंगल उत्पन्न होतच असतं. आणि नष्ट करायला जर गेले तर तुम्ही सृष्टी नष्ट करायला जाता का तुम्ही तुमचाच नाश करून घेताय? आज जगात विकास सुरू आहे. विकास सुरू आहे का अधोगती सुरू आहे? अधोगतीच सुरू आहे. आपण तिचा विनाश करू शकत नाही. उलट तिचा विनाश करायला गेल्याच्या नंतर ती आपला विनाश करून मोकळी होईल का? नाही करत ती विनाश. एवढे भयंकर रोग आले आणि किती लोक मरून पडले त्याच्यामध्ये. असं तुम्ही तिचा विनाश करायला जाता तर आपलाच विनाश त्या ठिकाणी करून घेऊ शकता. म्हणून या ईश सृष्टीचा नाश कोणी करायचा प्रयत्न जरी केला तर त्याला करता येईल का? त्याला करताच येणार नाही, असं लक्षात घ्यावं. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला. आनंद आहे कोणत्याला मागे पुढे. मग तो आतमध्ये जर जाणला तर सुखच सुख आहे का नाही? तिचा नाश जीवाकडून होणे शक्यही नाही. मनोमय सृष्टीची निवृत्ती मोक्षच अपेक्षित आहे. आणि बरं, त्या सृष्टीचा नाश होणार नाही आणि करून तरी काय हातामध्ये येणार आहे? आपल्या ईश्वर सृष्टीचा नाश करून हातामध्ये येणार तरी काय? काय त्याच्यामध्ये पुरुषार्थ घडू शकतो? किती जंगल तोडलं, किती लोकांना त्रास दिला, तर हातात काय येणार आहे? काय पुरुषार्थ आहे? मग आपल्या हातामध्ये काय येऊ शकतं? तर आपण जी मनाने निर्माण केलेली जी सृष्टी आहे त्या सृष्टीचा जर नाश केला तर आपल्या हातामध्ये येईल का नाही? परमतत्व वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी, हा आपल्या हातामध्ये माल येईल का नाही हातामध्ये? त्याने आपण सुख प्राप्त करू घेऊ शकतो का नाही? सुखच आहे त्याच्यामध्ये. सुखा वाचून दुसरं काही आहे का? दुसरं काहीच नाही. मग कोणत्या सृष्टीचा नाश करू शकतो आणि कोणत्या सृष्टीचा नाश करू शकत नाही? जीव. द्या बरं उत्तर आता. मनोमय सृष्टीचा नाश नाही, मनोमय सृष्टीचा नाश करायचा. हा, मग अपेक्षित काय आपल्याला? ईश्वर सृष्टीचा नाश करावा हे अपेक्षित आहे का मनोमय सृष्टीचा नाश करावा हेच अपेक्षित आहे आपल्याला? मनोमय सृष्टीचा नाश हा, करायचा. मनोमय सृष्टीचा नाश जर करायचा असेल ना तर मग साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काही निद्रेशी जिनावे, भोजन करावे परिमित का कवरे खातरावं करगोटा तुटसपर्यंत, भोजन करावे परमत, एकांती लोकांती श्रेयसी भाषेनं, प्राण गेल्या जाणं बोलू नये, ऐक नाही. उलट कितीतरी असे तुकोबरांचे अभंग आहे, माझ्या आता ते लक्षात राहिले नाही, की त्याने जनमान हे वमना समान मानणे, जनातला मिळाला मान हे कसा उलटी येते का नाही? उलटी समान अशा पद्धतीचा हा मान त्या उलटी समान अशा पद्धतीचा हा जनमान त्याच्या मनामध्ये असावा आणि एकांती राहावे विठूसाठी. आणि त्याने काय करावं? नेहमी आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घेण्याकरता एकांतात राहावं. लोकांतातला त्याला छंदच नसावा, एकांतात राहावं. आणि बाकीचे जर विषय जर जवळ आले ना किंवा आपली जर स्तुती केली ना तर स्तुती केल्याच्या नंतर त्याला अगदी मनन ओढावलं की काय, अशी त्याची अवस्था झाली पाहिजे. अशा अवस्थेला जो प्राप्त होतो तो स्वरूपाला प्राप्त करून नाही घेणार का? घेऊ शकतो. याच्यासाठीच आपण काय केला पाहिजे? अट्टास केला पाहिजे. बघा आता, हे बाह्य पदार्थाचा त्याग होतो पण आंतर पदार्थाचा कधीच त्याग होत नाही, ऐका नाही. जन्माचे जन्म खपून जातात तरी पण त्याचा त्याग त्याच्यामध्ये होत नाही. तो मुंगळा पाहिला का तुम्ही?
मुंगळा तो जर एकदा चावला ना आहे का नाही, तर त्याला असं ओढून जर काढलं ना मुंडकं तुटून जातं, तरी तो बाजूला होत नाही. तसं ही बाह्य सृष्टीचा त्याग करताना मनुष्य म्हणतो मला काही कोणत्या प्रकारची आसक्ती नाही, अमुक नाही, तमुक नाही, ऐक नाही. हा, पण जेव्हा खरी वेळ येते ना तेव्हा मात्र तो त्याच्यातून सुटत नसतो. हे लक्षात येतं का नाही? म्हणून पुरुषार्थ कसा आहे, बाह्य पदार्थाला सोडण्यात पुरुषार्थ नाही. आत असणारे जे पदार्थ आहे, ऋतून बसलेले आहे, ते पदार्थांना सोडणंच त्याच्यामध्ये खरा पुरुषार्थ आहे. आणि तोच खरा पुरुषार्थ आहे. हीच जीवाला काय अपेक्षित असणारा विचार आहे. म्हणून ईश सृष्टी जीवना सुखदुःखास हेतू नाही आणि तिचा ना जीवाकडून होणे शक्य नाही. मनोमय सृष्टीच निवृत्ती मोक्षूच अपेक्षित आहे. आणि मनोमय जी सृष्टी निर्माण केलेली आहे वासनात्मक, त्या सृष्टीची निवृत्तीच मोक्षूत अपेक्षित आहे. ईश्वर निर्मित सृष्टीच्या निवृत्तीची अपेक्षाही नाही. दुसरी गोष्ट, ईश्वर निर्मित सृष्टीची अपेक्षा आहे का? बरं, तिची अपेक्षा करून तरी काय जीव किती पुरुषार्थ करेल बरं? होणार नाही. पण मला एक सांगा, आता त्या सीमेवरती आपण पाहतो का नाही, पाकिस्तानची, चीनची, बांगलादेशची सीमा आपल्याला आहे का नाही, समुद्र सीमा आहे का नाही, त्याच्यासाठी आपले भारतीय जवान तैनात असतात. मग ते त्या परक्यांच्या आक्रमणापासून सावध होण्याकरता जवळ काय काय शस्त्र बाळगतात बरं? म्हणजे बंदुका, रायफला, बॉम्बगोळे वगैरे हे सगळं ठेवतात का नाही? आणि बरं, आणि जर समजा युद्ध सुरू झालंच, त्या एवढं सगळं सामग्री ठेवून त्याच्यात विजय मिळेल असं सांगता येईल का? नाही, आहे का नाही? म्हणजे दुसऱ्याला मारण्यात एवढी सगळी सामग्री तयार केली तर विजय होईल असं सांगता येणार नाही. पण स्वतःला संपवण्याकरता आहे का नाही, नरडेल नख दिलं तरी काम होईल का नाही? काम होऊ शकतं. तसं ह्या सगळ्याला बदल, याच्या सगळ्याचा नाशासाठी आपण प्रवृत्त झालो, ईश्वर सृष्टीच्या नाशाकरता प्रवृत्त झालो तर यशस्वी होईल असं सांगता येणार नाही. पण मनोमय सृष्टीचा नाश करण्याकरता आपण प्रवृत्त झालो तर होऊ शकत नाही का? होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये पुरुषार्थ आहे का नाही? हाच खरा पुरुषार्थ. आपण आपल्या मनोमय सृष्टीचा नाश केला तर आपण आपल्या मनोमय सृष्टीचा नाश आपण पण करावा आणि दुसऱ्याला पण मदत करू लागावी. म्हणतात का नाही, आपण जेवणी जेविलो का संतर्पण करीतो का? आपलं पोट भरावं आणि आपण दुसऱ्याचं पण पोट भरावं. तसं आपल्या असताना मनोमय सृष्टीचा नाश झाला की दुसऱ्याच्या अशा पद्धतीनं काय करावा? नाश करावा. याच्यातच खरा पुरुषार्थ आहे. म्हणून मनोमय सृष्टीची निवृत्तीच मोक्षात अपेक्षित आहे. ईश निर्मित सृष्टीची या निवृत्तीची अपेक्षाही नाही. कारण तो बाह्य प्रपंच सुखदुःखाचा हेतू नाही. आणि तो बाह्य प्रपंच हा सुखदुःखाला हेतू आहे का? सुखदुःखाला हेतू नाही. आता एक त्याच्यामध्ये छोटंसं कथानक आलेलं आहे. त्या कथानकामधून आपल्याला आहे ना, आता ह्यामध्ये ना मनोमय सृष्टी किती दुःखाला कारण ठरते हे आपल्या लक्षात येऊन जाईल. 2 ग्रस्तांचे पुत्र द्रव्य प्राप्तीकरता देशांतरा गेले. आणि आता आपण नेहमी उदाहरण देतो, खालच्या वाड्यातला बाळू आणि वरच्या वाड्यातला बाळू, ऐक नाही. आणि दोन्ही कुठे गेले? देशांतराला गेले. म्हणजे कुठेतरी शहरामध्ये, मुंबईला वगैरे असे कुठेतरी गाव सोडून तिकडं कामधंद्याकरता गेले, आहे का नाही. आणि असं पाहिल्याच्या नंतर ते तिथं आहे ना, तो काहीतरी धंदा करताना एक बाळू आहे ना फार श्रीमंत झाला, आहे का नाही. एक बाळू फार श्रीमंत झाला आणि एक बाळू मात्र त्या ठिकाणी मरण पावला. पण आता मरण पावला आणि एक श्रीमंत झाला, याची माहिती गावाला देणार कोण? म्हणून गावावरून त्यांचा एक व्यक्ती आला, पण तो दुष्ट प्रवृत्तीचा होता, आहे का नाही. म्हणजे बातमी देत असताना इकडची तिकडं असे करणारा होता. म्हणून त्याने त्याच्याजवळ बातमी दिली की म्हटले, अरे आपल्या वरच्या वाड्यातला जो बाळू होता ना, तो बाळू माझ्याबरोबर आला, पण इथं कामधंदा करताना मुंबईमध्ये जरा थोडी ट्रॅफिक आणि त्याच्यामध्ये त्याच घाईगडबडीमध्ये गाडी आली आणि त्याच्याकडे त्याने लक्ष दिलं नाही, म्हणून तो गाडी खाली गेला, त्याचा अपघात झाला, तो मरण पावला. त्याची वार्ता मला गावाला द्यायची, पण आता मोबाईल नाही, व्हॉट्सअप नाही, तार नाही, खत नाही, काही नाही, आणि म्हणून आता मला त्याची माहिती देता आली नाही. तेवढं गावाला गेला ना तर काय कर, वरच्या वाड्यात गेला की वरच्या वाड्यातल्या लोकांना सांग की तुमचा बाळू वारलेला आहे. आणि ते म्हणले, मग तुझ्याविषयी काय माहिती देऊ? आणि आपल्याविषयी काय माहिती द्यायची? आपले बघ आता ही एवढी मोठी बिल्डिंग, एवढी मोठी संपत्ती, एवढं सारं मी करून ठेवलेलं आहे. असं आपल्या खालच्या वाड्यात गेला का तिथं जाऊन सांग वाटलं असतं का आता हे सगळी संपत्ती वगैरे भरपूर मी कमवून ठेवली, गावाला आल्याच्या नंतर एकदम बसून मजेत खावं, असं आहे का नाही. आता मी एकटा मजेत खाणारे असं नाही, आमच्या वाड्यातली सगळी लोक मजेत खाणारे, असं आमच्या खालच्या वाड्यात जाऊन तू सांग. आता हा दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य होता.
आणि दुष्ट प्रवृत्तीचा असल्या कारणाने याने काय विचार केला, आता मी जरा यांची थोडी गंमत करतो, म्हणून वरच्या वाड्यामध्ये गेला आणि तिथं काय सांगितलं, अहो काय सांगायचं तुम्हाला, तुमचा बाळू इतका श्रीमंत झालाय, गडगंज संपत्ती त्याला प्राप्त झाली, आता तुम्हाला कष्ट करायची गरजच नाही. लोक हसायला लागले. खरं सांगा, त्यांचा बाळू जिवंत आहे का मेलेला आहे? मेलेला बाळू ऐक नाही. उलट त्यांच्या घरामध्ये शोककळा पसरायला पाहिजे का नाही? लोक सगळे आनंदी झाले. कशामुळे आनंदी झाले? खरा बाळू जिवंत आहे का मेलेला आहे? आ बोला बरं आता. मेलेला आहे खरा बाळू. मग तो बाळू मेलेला आहे, तो मनोमय सृष्टीतला मेला का ईश सृष्टीतला मेला तो सांगा आता. तो बाळू ईश्वर सृष्टीतला तो ईश्वर आहे का नाही? पण त्या बाळूविषयीची आसक्ती ही सुखदुःखाला कारण ठरले का नाही? बाळू जवळ आहे का आता? नाही. बाळू जवळ नाही. बाळू तर गेलाय कधीचा निघून, आहे का नाही? पण मग तो बाळू श्रीमंत झाला, हा मनामध्ये भाव आहे का नाही? त्याच्या बाळूविषयी आसक्ती का नाही? ही मनोमय सृष्टी ही आता त्यांच्या सुखाला कारण ठरले का नाही? सुखाला कारण ठरले. आणि तो खालच्या वाड्यामध्ये गेला आणि सांगितला, अहो काय तुम्हाला आता मला सांगता येत नाही, मला शब्द पण फुटत नाही, माझा कंठ दाटून आलाय, तुम्हाला बाळूची वार्ता मला सांगायची, पण मी सांगू कोणत्या तोंडाने? असं म्हणून लागल्याच्या नंतर लोकांनी समजून गेलं काहीतरी झालं आमच्या भावाला. किती दिवस झाले? म्हणले 10-12 दिवस झाले आणि काहीच काही करता आलं नाही तिथं, आणि पर्याय पण नाही. आता तुम्ही बाकीच्या गोष्टीला म्हणजे काकांना वगैरे सांगून घ्या आणि तो विधी वगैरे इकडे सगळा उरकून घ्या म्हणे, आता काही पर्याय नाही. तिथं म्युन्सिपाल्टीवाल्यांनी सगळं विधी केलेलं आहे, बाकीचं तुम्ही करा. आणि सगळ्या वाड्यामध्ये शोककळा त्या ठिकाणी पसरली. आणि त्याच्यानंतर मग कोणीतरी त्रस्ते पुरुष आला आणि म्हटला, हा जो मनुष्य निरोप देणारा जो आहे ना, हा फसव्या स्वरूपाचा आहे बरं का, याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि मग कोणीतरी मुंबईला गेलं आणि मुंबईला गेल्याच्या नंतर मग तिथं चौकशी झाली, त्याला तो बाळू भेटला, वरच्या वाड्यातला बाळू आहे का नाही? मग अशी काय म्हटलं, वरच्या वाड्यातला बाळू जिवंत काही गेला आणि खालच्या वाड्यातला बाळू हाही अजून गडगंज संपत्तीवाला आहे का नाही? खरी वार्ता कळाली आणि तो येऊन सांगू लागला, अरे म्हणला याने जी वार्ता सांगितली ना ही चुकीची वार्ता आहे. म्हणजे जिथं शोककळा पसरले का नाही तिथं आनंद पसरला, आहे का नाही? आणि जिथं आनंद पसरला होता तिथं शोककळा पसरली होती. आता मला सांगा, खरा जिवंत बाळू आणि मेलेला बाळू दोन्ही पण जवळ आहे का? दोन्ही पण जवळ नाही, दोन्ही पण दूरच आहे. पण त्यांच्याविषयीची आसक्ती मनोमय सृष्टीमध्ये निर्माण केली की नाही, ती खरी दुःखाला कारण ठरलेली आहे. अजून एक उदाहरण देतो की एक सावकार होता आणि त्या सावकाराने भरपूर संपत्ती कमवून ठेवली. असं एक राजवाडा बांधला होता, मोठा प्रासाद आहे का नाही, हवेली तयार केली होती. आणि त्या हवेलीवरती त्यांची इतकी श्रद्धा होती, इतका जीव होता, आहे का नाही. पण पुढं त्या सावकाराचं असं झालं की म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्याच्या नंतर आपले सगळे व्यवहार आपल्या पोराच्या ताब्यात दिले. आणि त्या पोराच्या ताब्यात दिल्याच्या नंतर त्या पोराने काहीतरी म्हटलं, जुनी हवेली झाली म्हणून ती हवेली कोणाला तरी विकून टाकली. विकून टाकायला गेल्याच्या नंतर आता ह्या सावकाराला काय माहीत नाही का त्याने आता हवेली विकली वगैरे, पण तो विकायला गेला तिकडं इकडे योगायोगाने आणि त्या हवेलीला काय लागली, आग लागली. आग लागल्याच्या नंतर सावकार आता मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागला, माझी हवेली जळते 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 असं म्हणू लागला. आणि तेवढ्यात सगळे लोक जमा झाले. अरे म्हणले किती जुनी हवेली, किती चांगली हवेली होती, एवढा मोठा वाडा, असं तसं. आणि लोक पण हळहळ करू लागले. सावकार तर फार रडू लागले मोठमोठ्याने, ऑक्साबोक्षी रडू लागले. त्याच्यात मग त्याचा मुलगा आला आणि म्हणले, बाबा तुम्ही का रडता? अरे रडू नाही, मग तुला काय दिसत नाही का, एवढी हवेली आपली पिटली, अरे एक एक पायी जमा करून एवढी हवेली तयार केली, जळते, तुम्ही का रडता बाबा? म्हणले झालंय काय, तू काय म्हणतो असं? तो म्हटलं, अरे असं झालं बाबा की ही जी हवेली ना हिचा मी आताच निलाव करून अगदी विकून आलेली आणि ॲडव्हान्स सुद्धा मी घेऊन आलेली, आता काय रडायचं कारण आहे का? अरे बरं झालं म्हणले तू हवेली विकली, नाही तर हवेली जर जळाली असती, आपली हवेली जळाली असती तर काही खरं होतं का? बरं झाली विकली. आणि तो सावकार आता हसायला लागला. लोकांना म्हणला, का असं रडता तुम्ही? अरे आपली हवेली नाही म्हणला, ती विकून टाकली, जळाली तर जळू द्या, आता आपली नाही आणि जळाली तर जळू द्या, आहे का नाही. तेवढ्यात त्या मुलाला आणि ज्याला हवेली विकली त्याचा फोन आला, म्हणे आम्हाला आत्ताच माहिती मिळाली की ती हवेलीला आग लागलेली आहे, बरं झालं त्या ॲग्रीमेंटवरती मी सही नाही केली, नाही तर मला ती जळलेलीची आता राग घ्यावं लागली असती, कोळशी घ्यावं लागली असती. मी सही केली नाही, भले माझा ॲडव्हान्स बुडाला तरी
चालेल, काही हरकत नाही, पण मला ती हवेली आता घ्यायची नाही. आणि मग मुलगा म्हणू लागला, बाबा आता तुम्ही पहिले कसे रडत होते, आता परत रडायला सुरुवात करा. मला सांगा, हवेली तिथंच आहे का नाही? पहिल्यांदा ती हवेली पेटली तेव्हा दुःख झालं आहे का नाही, आणि आता आणि विकली तेव्हा त्याला सुख झालं. हवेली तिथंच आहे का नाही? हवेली जड आहे का चेतन आहे? जडच आहे. जड स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही. त्या जड पदार्थाविषयी सुख दुःख आपल्या मनात होत असतं. म्हणून मनोमय सृष्टी ही दुःखाला कारण आहे. मग निवृत्ती करायची हवेलीची का? नाही करायची. निवृत्ती बाळूची करायची का? नाही करायची. मनात ती आसक्ती ती घालून टाकावं, मग मनुष्य सुखी होऊ शकतो आहे का नाही? तुकोबराय म्हणताय का नाही, देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावी माझा. हे देह आणि देह संबंधे इतर भेटावे, काही अभंग आहे तो मला आता आठवत नाही. देह आणि देह संबंधे निंदावे इतर भेटावे श्वापद झाडा. तुकोबराय म्हणतात, देह आणि देह संबंधी इतर सगळे नष्ट होऊन जावं, कोणीच राहू नाही जवळ, आणि इतर भेटावे श्वापद झाडा. श्वापद झाडं यांना भेटा तुम्ही, यांना भेटल्यावर सुख होऊ शकतं. मोठा असा अभंग आहे त्याच्यामध्ये. असो, चला याच्यातच सगळा वेळ जायचा आपला आज. 2 ग्रस्तांचे पुत्र द्रव्य प्राप्तीकरता देशांतरा गेले. नंतर एकाचा पुत्र मरण पावला आणि एकाचा पुत्र ऐश्वर्य संपन्न होऊन त्याने आपल्या पित्यास आपल्या ऐश्वर्य प्राप्तीची आणि दुसऱ्या ग्रस्तास त्याच्या मरणाची बातमी दिली. बातमी सांगणारा मनुष्य दृष्ट प्रवृत्तीचा होता आहे का नाही? त्याने जिवंत पुत्राचे पित्यास तुझा पुत्र मरण पावला आणि मृत पित्र्याच्या पित्यास तुझा पुत्र निरोगी ऐश्वर्य संपन्न गडगंज संपत्तीवाला आहे, लवकरच तुम्हाला भेटण्यासाठी येईल, आणि तो बाळू आता लवकर तुम्हाला भेटण्याकरता येणार आहे असे सांगितले. ते ऐकून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले. आता त्याचा मुलगा काय गडगंज संपत्तीवाला झाला होता आहे का नाही, परंतु बातमी काय मरण पावला अशी मिळाल्यामुळं फार त्याला दुःख झालं. आणि मृत पुत्राच्या पित्यास फार आनंद झाला. आणि ज्याचा पुत्र मरण पावला होता त्याला काय झाला? आनंद त्या ठिकाणी झाला. देशांतरात ईश्वर रचित पुत्र जिवंत असताही मनोमय पुत्र मरण पावला. आता ईश्वर रचित पुत्र जिवंत आहे का नाही, आणि एक ईश्वर रचित पुत्र मरण पावला. मग एका ठिकाणी ईश्वर रचित पुत्र जिवंत असताही मात्र मनातला मनोमय पुत्र मरण पावला. म्हणून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले, परंतु ईश्वर रचित जिवंत पुत्राचे दुःख झाले नाही. गोष्ट आधी बाळूची सांगितली, त्याच्यामुळे याच्यात काही लई खुलासा करून सांगायची गरजच नाही आपल्याला. तसेच दुसऱ्या ईश्वर रचित पुत्र मेला असूनही त्याचे दुःख झाले नाही. मनोमय पुत्र जिवंत होता, त्याचे सुख झाले. म्हणून जीवसृष्टी सुखदुःखास कारण आहे. बघा आता ही जीवसृष्टी एक नाही, हीच आपल्या सुखदुःखाला कारण आहे. आपल्या सुखदुःखाला आपण काय करतो? दुसरे कोणीतरी आपल्या सुखदुःखाला कारण आहे. वास्तविक पाहिलं तर दुसरे आपल्या सुखदुःखाला कारण आहे का? दुसरे आपल्या सुखदुःखाला कारण नाही. एक श्लोक आलेला आहे, त्या श्लोकामध्ये असं म्हणलेलं आहे की सुखस्य दुःखस्य नकोपी दाता परो ददातीत कुबुद्धी रेषा स्वयं कृतं कर्म कुरुते फलं वै शरीरधारी जन प्रपद्धते. म्हणजे काय? सुखस्य दुःखस्य नकोपी दाता, आपल्याला सुख दुःख देणारा दुसरा कोणीही दाता नाही. सुखस्य दुःखसे नकोपी दाता, आपल्याला कोणी सुख दुःख देतं का दुसरं? आहे का नाही? त्यानं म्हणलं चहा घेऊ नका, तुम्ही जास्त चहा घेता आणि गोड चहा घेता म्हणून तुम्हाला आता ही डायबिटीज वगैरे झाली आहे का नाही? तुम्हाला नाही तुम्ही चहा घेता म्हणून तुमच्यामुळं मला ही डायबिटीज झाली, असं कधी होतं का? असं कधीच होत नाही. सुखस्य दुःखसे नकोपी दाता, सुख दुःख देणारा आपल्याला कोणी नवीन दाता असतो का? नवीन दाता नसतो. परो दधाती कुबुद्धी रेषा, आणि दुसऱ्यामुळं मला सुख दुःख होतं, ही कोणती? कुबुद्धी रेषा, ही वाईट विचाराची काय बुद्धी आहे, त्याच्यामुळं मला दुःख होतं. त्याने असं केलं म्हणून मला दुःख होतं. त्याने काहीच केलं नाही, त्याच्या ठिकाणी आसक्ती तुमच्या दुःखाला कारण आहे का? त्याने दुःख दिलं, त्याने सुख दिलं, त्याने सुखही दिलं नाही, त्याने दुःखही दिलं नाही, असं लक्षात घ्यायचं. स्वयंकृत कर्म कुरुते फलं वै, आणि स्वतः केलेलं कर्मच आपल्याला काय करत असतं? फळ देत असतं. शरीरधारी जन प्रपद्धते, आणि शरीरधारी प्रत्येक मनुष्य आपापल्या कर्माप्रमाणेच फळ प्राप्त करतो. का दुसऱ्याने दिलेलं कर्मफळ आपल्याला मिळतं किंवा ईश्वराने दिलेलं कर्माचं फळ आपल्याला मिळतं? असं कधी असतं का? असं कधी नसतं. लक्षात घ्या, आपण केलेलंच कर्म आपल्याला भोगावं लागतं. ईश्वराच्या ठिकाणी कोणताच दोष नसतो. ईश्वर सृष्टीमध्ये काही दोष असतो का? ईश्वरात दोष नाही.
कोणता 2 प्रकारचा दोष पाहिला आपण आहे का लक्षात? नाही लक्षात येत? 2 प्रकारचे दोष तुम्हाला आवाज जरा गुतल्याने होतो आबा. आज का? आवाज गुतल्याने होतोय. अरे देवा, येतोय आवाज आता? आवाज येतो आता? हा, असे माना हलवले तरी चालते, म्हणजे हे चालू नाही आवाजाचं राहिलं तरी माना हलवून कळतं मला. वैषम्य आणि नैर्गुण्य असा ईश्वराच्या ठिकाणी दोष असतो का? असा दोष नसतो. मग त्याच्यात दोष नाही, त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीत दोष असेल का? निर्माण केलेल्या सृष्टीत दोष नसतो. तर त्याच्या ठिकाणी असणारी आसक्ती हा सगळ्यात मोठा काय आपल्याला दोष आहे त्या ठिकाणी. म्हणून प्रत्येक मनुष्य हा आपल्या केलेल्या कर्माप्रमाणेच आपल्याला फळ प्राप्त करून घेत असतो. चांगली कर्म केली तर चांगली फळं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, ऐक नाही, आणि वाईट बीजापोटी फळे तशीच वाईट येतात, ऐक नाही. निंबाच्या झाडा साखरेच्या आळे, आणि काही केले तया नवे काहीतरी नाही चुकतं काहीतरी. निंबाच्या झाडा साखरेचे आळे, लिंबाच्या झाडाला आणि साखरेचं जरी आळं केलं तर त्याला फळं कशी येणार आहे? गोड येतील का कडू येतील? कडूच येणार आहे, असा स्वभाव असतो, ऐक नाही. श्वानाचे पूस, मला तर तो अभंगच आठवत नाही. तर ते एखाद्याची कुबुद्धी, एखाद्याची वाईट बुद्धी अशी जर असेल आणि तो नेहमी दुसऱ्याला दोष देत असतो, तो जीवनात कधीतरी सुखी होईल का? कधीच सुखी होत नाही. तर त्या सगळ्याचं उत्तर आपण आपल्या ठिकाणी शोधायचं का त्याच्या ठिकाणी आसक्ती किंवा ही मनोमय सृष्टी आपल्या सुखदुःखाला कारण असतं. ईश्वर सृष्टी आपल्या कधीही सुखदुःखाला कारण ठरत नाही. विचार करायला गेलं तर भरपूर विचार होऊ शकतो, पण जाऊ दे आता, जास्त नको विचार. म्हणून जीवसृष्टी सुखदुःखास हेतू आहे. या रीतीने विद्यारण्यांनी जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी अशा 2 प्रकारचे सांगितले. विद्यारण्य स्वामी, जसे आपण पंचदशी पाहतो का नाही, तर त्याचे कर्ते जे विद्यारण्य स्वामी आहे त्याने जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी असे 2 प्रकारचे सांगितले. एक ईश्वरकृत आणि एक जीवकृत अशा 2 प्रकारची सृष्टी त्याने त्या सांगितली. त्यात जीवसृष्टी प्रातिभाषिक आणि ईश्वरसृष्टी व्यावहारिक. आता ही जीवसृष्टी कशी असते? प्रातिभाषिक स्वरूपाची असते ना. रजवरला सर्प कसा असतो? प्रातिभाषिक स्वरूपाचा असतो, ऐक नाही. आज तुमचा जो विचार आहे, आज तुम्ही ग्रंथाला एवढे प्रवृत्त झाले, उद्या काही लोक म्हणतील काय त्या ग्रंथाचं आहे आणि काय त्याच्या मागं लागता, ऐक नाही. ही मनोमय निर्माण केलेली आहे. तशी ही पंडित निश्चलदास स्वामीने हा ग्रंथ निर्माण केला. हा नष्ट होईल का? तुमचा विचार आज मनामध्ये आहे, उद्या राहील का? उद्या राहणार नाही. उद्या मनामध्ये नवीन काहीतरी निर्माण होईल. म्हणजे याच्यामध्ये जीवकृत सृष्टीमध्ये सारखा बदल होत असतो. तसं ईश्वरकृत सृष्टीमध्ये बदल होतो का? की ती स्थायी आहे, स्थिर आहे, ती स्थिर असते. आणि ही जीवकृत सृष्टी आहे, ही सतत बदलणारी असते, एकसारखी त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून ती जीवकृत सृष्टी असते, म्हणून तिला बदलणारी असते. तर त्याला ती कशी असते? जसं आज जे आपण स्वप्न पाहिलं तसं स्वप्न उद्या आहे का? नाही. स्वप्न बदलत राहतं. मग ते कसं असतं? प्रातिभाषिक सत्यात येत असतं. आणि ईश्वर सृष्टी जी असते ती कशी असते? व्यावहारिक सत्तेमध्ये येत असते. म्हणून या रीतीने विद्यारण्यांनी जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी अशी 2 प्रकारची सांगितले आहे. त्यात जीवसृष्टी प्रातिभाषिक आणि ईश्वरसृष्टी व्यावहारिक आहे. अशीच अनेक ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली. आणि आता 3 प्रकारची मगाशीच आपण बोललं की नाही, पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक अशा 3 प्रकारच्या सत्ता त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. प्रातिभाषिक, ईश्वर सृष्टी, व्यावहारिक आहे. नाही, इथं आलं खाली. अशीच अनेक ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितलेली आहे. चैतन्याची पारमार्थिक सत्ता, चैतन्याहून भिन्न पदार्थाची एक व्यावहारिक सत्ता, सत्ताधान्याची की जे मायबाप, म्हणजे पारमार्थिक सत्ता आहे की नाही, जी आहे तिचा काय बाध होतो का? तिचा कधीही कोणत्या काळामध्ये त्रैकालिक अत्यंत अभाव असतो, तिचा कधीही बाध होत नाही. म्हणून ती सत्ता कोणाची? परमात्म्याची सत्ता, सच्चिदानंद रूप. दुसरी चैतन्याहून भिन्न जिचा बाध होऊ शकतो, म्हणून भिन्न सर्व पदार्थाची एक व्यावहारिक सत्ता म्हणजे ईश्वरकृत सृष्टीची सत्ता, ती व्यावहारिक सत्ता. पदार्थाची एक व्यावहारिक सत्ता आणि दुसरी प्रातिभाषिक सत्ता, आणि त्याहून जीवकृत सृष्टीची निर्माण झालेली प्रातिभाषिक असणारी सत्ता. सृष्टीच्या आधी काळी ईश्वर संकल्पाने उत्पन्न झालेले दोषरहित केवळ अविद्येचे कार्य. बघा आता, सृष्टीच्या
आदिकाली ऐक नाही, सृष्टीच्या आदिकाली आरंभी काय ईश्वर संकल्पाने, ईश्वराने काय केला त्या ठिकाणी संकल्प केला, एकोहम बहुशा, मी एक आहे अनेक व्हावं असं त्याला त्या ठिकाणी वाटलं. आणि तो कसा आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपल्याला साधं घर बांधायचं म्हटलं तर चला गवंड्याकडे चला, विटावाला, मातीवाला, अजून त्याला बिगारी कामगार वगैरे हे सगळ्यांच्या काय मागं लागावं लागतं ऐक नाही, आणि मग कसं तरी ते घर उभं राहतं. तसं ईश्वराला हे सगळं उभं करायला आणि कोणाच्या मागं लागावं लागतं का? नाही. तर त्याला मागं लागायची गरज पण नाही का? तो सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याने एक संकल्प केला की हे सगळं सृष्टी काय होत असते, निर्माण होत असते. त्याच्या संकल्पाने घडते आणि त्याच्या संकल्पाने मोडते. त्याला एवढं सगळं करायची गरज पडत नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि ईश्वर संकल्पाने उत्पन्न झालेले दोषरहित, आता दोषसहित अविद्येचं कार्य आणि दोषरहित अविद्येचं कार्य ऐक नाही. दोषसहित अविद्या कोणत्या सत्तेत आहे आणि दोषरहित अविद्या कोणत्या सत्तेत आहे? दोषरहित परमार्थिक सत्तेत आणि दोषरहित व्यावहारिक परमार्थिक प्रतिभाषिक. सत्तेत का ईश्वर? ईश्वर घ्या ना तिथं, व्यावहारिक ईश्वर ईश्वर घ्या घेतलं त्या तरी ठिकाणी. कारण तिचा बाद व्हायचा आहे ना, आपल्याला करावा लागेल ना. आता हे व्यावहारिकाचा बाद नाही करायचा का आपल्याला? दृष्टांत स्वप्नाचं घ्यायचं आणि व्यावहारिक सत्तेचा बाद करायचा, असा नियम आहे ना आपला, लक्षात ठेवायचा. म्हणून आधीकाळी ईश्वर संकल्पनाने उत्पन्न झालेले दोषरहित केवळ अविद्येचे कार्य, केवळ अविद्येचे दोषरहित असणारी अविद्या आणि तिचं कार्य पंचभूते व भूतकार्य ऐक नाही. पहिल्यांदा तो परमात्मा आणि त्या परमात्म्याला अविद्येने केलं आवरण. तो झाला ईश्वर भाव आणि ईश्वराने काय केला, संकल्प केला. मग त्या संकल्प केल्याच्या नंतर त्या मायेपासून पहिल्यांदा काय झालं, त्या मायेपासून पहिल्यांदा ही पंचमहाभूतं झाली. म्हणजे मायेपासून पहिलं आकाश, आकाशातून वायू, वायूतून तेज, तेजातून आप, आपातून पृथ्वी ऐक नाही. हे स्थूलभूत म्हणजे पंचकृत पंचमहाभूतं आणि अपंचकृत पंचमहाभूतं, आणि यांचा काय झाला संबंध आला, एक देह निर्माण झाला. आणि त्यामागं काय लावला, अहंकार त्या पाठी, आणि अहंकार लावला आणि तो माझं माझं असं त्या ठिकाणी म्हणू लागला. म्हणून अविद्येचं कार्य पंचभूत आहे का नाही, पंचभूती आणि भूत कार्य आहे का नाही, यांची व्यावहारिक सत्ता आणि निद्रेचे किंवा मंद अंधकारादी दोषयुक्त अविद्येचे कार्य स्वप्न. आता हे बघा, इथं जसं निद्रा दिली की नाही, निद्रामध्ये पडलेलं स्वप्न आहे का नाही, तसं मंद अंधकारादी दोषामुळे रज्जूवर भासलेला सर्प, त्याप्रमाणे दोषयुक्त अविद्येचं कार्य म्हणजे काय, प्रातिभाषिक सत्ता. म्हणून दोषयुक्त अविद्येचे कार्य स्वप्न व रज्जू सर्पाधिक यांची प्रातिभाषिक सत्ता. बहुतेक ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या ऐक नाही. म्हणून बहुतेक ग्रंथकारांनी सत्ता किती मांडल्या, 3 मांडल्या. कशासाठी मांडल्या, त्यांना मांडावं म्हणून मांडल्या का आपल्या या व्यावहारिक आणि प्रातिभाषिक सत्तेच्या निवृत्तीकरता मांडल्या? याच्या निवृत्तीकरता त्यांनी 3 सत्ता मांडल्या. नाही तर सत्ता किती मानतात, ते एकच मानतात. आणि मानायची झाली तर दुसरी प्रातिभाषिक सत्ता मानतात, व्यावहारिक सत्ता मानत नाही, असं लक्षात घ्यायचं. बहुतेक ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या आहेत आणि 3च सत्ता का असू नयेत अशी शंका केली असता आपण विचारदृष्ट्या पारमार्थिक व प्रातिभाषिक या 2 सत्ता आहेत असे मानले. ते कोणत्या दृष्टीने मांडले? ठीक आहे ना, मला असं वाटतं वेळ होत आला आपला ना. इथली शंका जरा थोडी समजून घेता का? इथली शंका समजून घ्या आणि आपण आता थांबून घेऊ वाटलं असतं. बघा आता काय म्हटलं त्यांनी, 3 सत्ता का असू नयेत, 3 सत्ता त्या ठिकाणी का असू नयेत, त्याचं कारण असे की अशी शंका केली असता आपण विचारदृष्ट्या पारमार्थिक व प्रातिभाषिक या 2च सत्ता आहे असे मानले तर ते कोणत्या दृष्टीने मांडले? सत्ता सांगताना किती सांगितल्या, 3 सत्ता सांगितल्या आहे का नाही. आणि आपल्याला पाहायला किती मिळतात, 2च, आणि खरे असायला किती असते, 1च सत्ता असते. मग या 2 सत्ता आहेत असे सांगितले, ते कोणत्या दृष्टीने सांगितलं, 2 सत्ता. आता सत्ता खरी एकच आहे ना, मग 2 सत्ता का सांगितल्या त्याच्याबरोबर? त्याच्यामागं तरी काहीतरी कारण असेल ना, त्याच्यामागं काहीतरी कारण असेल. ते कारण आपण काय करू, उद्याला आपण त्या ठिकाणी पाहू. 3 प्रकारच्या सत्ता मानण्यास कारण व त्याचे फळ. नुसतं सत्ता मानल्या का त्याला फळ पण आहे, त्याला फळ पण त्या ठिकाणी आहे. आता ते फळ कसं आहे, काय आहे, ते आपण हे उद्याला पाहू. आता या ठिकाणी आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते